नमस्कार मित्रांनो. तर बरेच बांधव विचारत होते की शेळीपालनासाठी कसा चारा वगैरे केलेला आहे. तर ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही कशी सुबाबळ शिवरे गिनीगोल वगैरे केला होता. तसेच आम्ही एक आयडिया केलेली आहे की या ठिकाणी आम्ही ज्वारी लावली होती. हे सुगीचे दिवस आहेत. तर ह्या रानामधील सगळे ज्वारी वगैरे काढून झालेली आहे आणि ज्वारी वगैरे घरी करून झाली. तर आम्ही ज्वारी काढताना ही ज्वारी अशी छाटून काढली होती. तर त्यामुळे काय झालं की परत ह्या ज्वारीला फुटवा आलेला आहे आणि परत याची वाढ पण खूप झपाट्याने होते, कारण इथे तुम्हाला बी वगैरे लावावं लागत नाहीत. ऑलरेडी मुळे वगैरे असतात आणि लगेचच शेळ्यांना त्याची वैरण खाण्यासाठी उपयोग होतो. तर तुमच्याकडे जर असं असेल तर तुम्ही तसं नियोजन केलं पाहिजे. ह्याला फुटी म्हणतात किंवा फुटवा काहीतरी, आणि ह्याला एक 3-4दा पाणी दिले की व्यवस्थित येते. सध्या इकडे ऊन खूपच असल्यामुळे जरा सुकलं आहे. आणि इकडच्या जर डाव्या साईडला बघितलं तर हे आहे आमचं डाळिंब, आणि डाळिंबाला उन्हापासून संरक्षण हवं. डाळिंबावर जास्त हे रोग वगैरे येऊ नये किंवा करपू नये म्हणून आम्ही अशा प्रकारे हे असं बांधलेलं आहे कापड. तर याचा रिझल्ट किंवा भाव आणि मार्केट वगैरे सगळं व्यवस्थित चांगलं मिळू शकतं. तसेच हे जर आमचे ताल वगैरे बघितलं तर आम्ही तालीवरती हे शिवऱ्या वगैरे अशा लावलेल्या आहेत. तर तुम्ही जिथे जिथे तुम्हाला शेतीचा जागा मोकळी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही अवश्य झाडं वगैरे लावा आणि त्याचं कसंही बिझनेसमध्ये रूपांतर करता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करा. त्यासाठी आम्ही ड्रीप वगैरे केलेले आहे ठिकठिकाणी. तसेच कडे साईडने आंब्याची झाडे वगैरे पण लावलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच सगळीकडून म्हणजे वैरण वगैरे होते किंवा सर्व काही व्यवस्थित चालतं. तर व्हिडिओ वगैरे कसा वाटला आपल्या कमेंटमध्ये हे करा आणि चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.